नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या अन्यायकारक वाढीव क्षेत्र विकास आराखडा रद्द केल्याबद्दल तसेच मूळ हद्दीपासून 2 किलोमीटर अंतरावर व गावापासून लोकसंख्येनुसार 500 मीटर ते 1.5 किलोमीटर पर्यंत निवासी वापर अनुज्ञा करण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा आराखडा रद्द केल्याबद्दल आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आभार मानले। यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी सर्व महिला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व हे सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे देखील आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये जे असुलाबाद इनामी जमिनीचा जे प्रश्न होता, बरेच दिवसापासून 50-60 वर्षापासून विषय पेंडिंग होता। कारण बरेच दिवस लोकायला रजिस्ट्री होत नव्हते। एखाद्याचं कोणाचं गरीब माणसाचं फ्लॉट विकायचं म्हणलं तर लग्न करायचं म्हणलं ते बी होत नव्हतं। हा ते 50-60 वर्षाचा प्रश्न होता। निजाम काळातला नजराना टॅक्स म्हणून जे शासनाने GR काढला होता मागच्या शासनाच्या याच्यामध्ये, तर त्यावेळेस ते असं शासनानं सांगितलं की 50% नजराना भरून रेग्युलर म्हणजे करून देण्यात यावा, सुरळीत करून देण्यात यावा। मग आता असं 50% टॅक्स असा होता की नजराना प्लॉटपेक्षा जास्त अर्धी किंमत होत होती नजराना भरायची। बरेच दिवसापासून पेंडिंग होता। बरेच असुलाबादच्या समितीने माझ्याकडं पाठपुरावा केला, तसेच जनतेने पाठपुरावा केला। त्या निमित्ताने मी बरेच दिवसापासून या गोष्टीचा पाठपुरावा करत आहे। महाराष्ट्र राज्याचे जेव्हा मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब होते त्यावेळेस पासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे, जसं आमदार झालं तेव्हापासून। आणि ते प्रश्न मागच्या काळामध्ये मार्गी लागला। तसेच थोडं बहुत काहीतरी GR राहील तर काढायचा, ते सुद्धा या काळामध्ये निघाला। खरंच शासनाचं मी आभार मानतो, अभिनंदन करतो की हा प्रश्न 50-60 वर्षाचा प्रश्न मार्गी लावला। त्या निमित्ताने आजच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार साहेब यांनी हा प्रश्न सर्व शासनाने मार्ग लावला। त्याच्याबद्दल शासनाचं मी अभिनंदन करतो। आणि आज त्या गोष्टीला बरेच दिवस झालेले आहेत आणि आता सुरळीत काही दिवसामध्ये रजिस्ट्री वगैरे ज्याला प्लॉट विकायचे त्याला सुरळीत व्यवहार होईल। आणि खरंच जनतेचे बी आभार मानतो मी। दुसऱ्या टर्म आज या नांदेड जिल्हा नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये काढत आहे। लोकांचे आशीर्वाद, त्यानिमित्ताने जनतेची सेवा करण्यासाठी मला लोकांनी संधी दिली आणि मी